रामकृष्ण हरी. कसे आहेत आपण सर्वजण? तर मित्रांनो, कसा आहे बागवा? सूर्योदय झालेला आहे आता. तर आज सकाळीच आपल्याला 7 वाजता कंपनीत कामावरती जायचं होतं. त्यासाठीच आज लवकर आवरलेलं आहे. आता 6:30 वाजलेले आहे आणि आपण आता आलेलं आहे अर्ध्या रस्त्यामध्ये. आणि इथं खूप चांगलं पाठीमागे आहे बघा, हे ऊसाचं शेत वगैरे आणि सूर्योदय पण झालेला आहे. फ्रंट कॅमेरामध्ये तो दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवलं. तर मित्रांनो, आपल्याला दररोज एक नवीन आयुष्य भेटतं आणि त्या आयुष्यामध्ये आपण चांगलं काम करावं. आयुष्य म्हणजे नवीन एक एक दिवस आपल्याला नवीन भेटतो आहे ना, आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे. तर चला, माझी तर ड्युटी फिक्स आहे. मला रोज त्याच कंपनीत जावं लागतं आहे. तुम्ही कोणी शेतकरी असाल, कोणी वेगवेगळ्या पदावर असतील, तर आपलं कसं आहे, फिक्स असतं सगळं, बरोबर आहे का? एक वेळ असते त्यावेळेस आपल्याला शाळेमध्ये अभ्यास वगैरे करावा लागतो. तिथून आपल्याला जर नाही जमलं तिथे काही चांगलं, तर नंतर आपल्याला पटेल ते काम करावं लागतं, बरोबर आहे. तर चला मित्रांनो, एक जे आहे त्या कामामध्ये आनंद शोधूया आणि एक आनंदाने आपले काम करूया. आणि म्हणतो ना, एक स्माईल दिल्यानं आपला फोटो सुंदर निघतो. तर आयुष्यामध्ये नेहमी हसत राहा, आनंदी राहा, जेणेकरून आपलं आयुष्य सुंदर बनेल. एक छोटीशी स्माईल, बरोबर आहे. तर चला मित्रांनो, निघूया कंपनीत. तर मित्रांनो, आता आलोय बघा नंदूकडं आणि हे आमचा नंदू आला बा. ए नंदू शेठ, चल. नंदूला घ्यायला आलो होतं. आज 7 वाजता कामावर जायचंय. रात्री नंदूनं फोन करून सांगितलं हो लवकर ये म्हणून नंदूला घ्यायला आलो. नाही नंदूला काय घ्यायला तुम्ही? चला मित्रांनो, निघूया आता. चल रे, चल बैस. चला मित्रांनो, आता आलेलो आहे कंपनीमध्ये आणि आमचे भाऊ बालम शेख. हे बालम शेख भाई आपल्याला भेटलेलं आहे. कंपनीमध्ये काम करतात. कुठे कॅनलाईनवरती काम करतात मित्रांनो. तर चला, आता आलोय कंपनीत, करूया काम आणि भेटूया काम झाल्यानंतर, म्हणजे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये घरी निघण्याच्या वेळेस. तर मित्रांनो, आज झाली सुट्टी. आज सकाळी आपण 7 वाजता आलो होतो कामावरती आणि आता वाजलं आहे संध्याकाळची किती वाजले बा, 7:45 झालेली. तर 7 वाजेपर्यंत काम चाललं आपलं आणि आता झाली सुट्टी. एक गाडी अधुरीच राहिली आपली, अर्धी गाडी झाली. ती गाडी खाली करण्यासाठी आपल्याला 8 वाजता येणे होते पुन्हा. तर मित्रांनो, आता निघूया घराकडं म्हणजे घरी नाही जायचं आपल्याला, दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं. चला, भेटूया तुम्हाला डायरेक्ट कार्यक्रमामध्ये. तर मित्रांनो, आलेलं आहे कार्यक्रमामध्ये आणि आता जेवण करायला बसलेलं आहे. इकडे पांडुरंग भाऊ सुभाष आहे, पलीकडून ज्ञानेश्वर बसलेला असेल. तर चला मित्रांनो, आम्ही जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.